महापौरपदी निवड मंगेश पवार तर उपमहापौर वाणी जोशी। बेळगाव महापालिकेच्या 23व्या कार्यकाळातील नूतन महापौरपदी प्रभाग 41 वडगावचे नगरसेवक मंगेश पवार यांची तर उपमहापौरपदी प्रभाग 44 अनगोळच्या नगरसेविका वाणी जोशी यांची निवड झाली आहे। या नवनिर्वाचित झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत विजय संपादन केला। साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज अखेर सुरळीत पार पडली। सदर निवडणूक प्रक्रियेला आज सकाळी नाणेगीताने प्रारंभ झाला। त्यानंतर सभागृहातील उपस्थित सदस्यांच्या हजेरीवेळी 65 पैकी 60 सदस्य उपस्थित होते। याची नोंद घेऊन पडताळणी पार पडली। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवेळी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंतच्या कालावधी इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले। यावेळचे महापौर पद सामान्य प्रवर्गासाठी आणि उपमहापौर पद सामान्य महिला असे आरक्षित होते। त्यामुळे महापौर पदासाठी सत्ताधारी गटातून नगरसेवक मंगेश पवार, राजू भातकांडे, नितीन जाधव, विरोधी पक्षातून बसवराज मोदकेकर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी गटातून वाणी जोशी, दीपाली टोबगी, वीणा विजापुरे, रेखा हुगार व सविता पाटील विरोधी गटातून लक्ष्मी लोकरे यांची इच्छुक होत्या। निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची पडताळणी करून त्यांची घोषणा करण्यात आली। तसेच अर्ज मागे घेण्याचा कालावधी सप्ताह होताच इतरांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक रिंगणातील महापौर पदाच्या निवडणुकीसाठी मंगेश पवार व मोदकेकर यांच्या नावाची, त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी वाणी जोशी व लक्ष्मी लोकरे उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली। निवडणूक अधिकारी प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णावर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाली। यावेळी दोन्ही पदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्यामुळे हात उंचावून मतदान घेण्यात आले। त्यामध्ये महापौर पदाच्या मतदानामध्ये मंगेश पवार यांना 40 मते आणि प्रतिस्पर्धी मोदकेकर यांना 20 मते पडली। त्याचप्रमाणे उपमहापौर पदाच्या मतदानात वाणी जोशी यांना 40 मते तर लक्ष्मी लोकरे यांना 20 मते मिळाली। त्यामुळे निवडणूक अधिकारी संजीव शेट्टण्णावर यांनी उपमहापौरपदी मंगेश पवार आणि उपमहापौरपदी वाणी जोशी यांची निवड झाल्याचे जाहीर केले। बेळगाव महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे दक्षिण मतदारसंघालाच मिळाली आहेत। यंदा उत्तर मतदारसंघाला एकही पद मिळाले नाही याची चर्चा मनपा सभागृहात यावेळी ऐकावयास मिळाली। निवडणुकीनंतर निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलेले प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णावर, माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे विद्यमान खासदार जगदीश शेट्टर तसेच दक्षिणचे आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, मनपा आयुक्त शोभा बी यांनी महापौर व उपमहापौर पदी निवड झाल्याबद्दल अनुक्रमे मंगेश पवार आणि वाणी जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। महापौर निवडणुकीनंतर माध्यमांसोबत प्रतिक्रिया व्यक्त करताना नूतन महापौर मंगेश पवार काय म्हणाले पहा। आज जे महापौर साठी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मला आणि वाणी जोशींना अतिसंख्येने जे आम्हाला वोटिंग केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टी अथवा काँग्रेस असं न होता सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचे आभार मानतो। आणि येत्या काळामध्ये जे बेळगावच्या हिताच्या दृष्टिकोनाने किंवा बेळगावचं काय आम्हाला डेव्हलपमेंट करता येते, विकास करता येते त्या दृष्टिकोनानं सगळ्यांना घेऊन जे 58 नगरसेवक आहेत त्या सगळ्यांना घेऊन काम करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करेल। त्याच व्यतिरिक्त जे आम्हाला आज महापौर करण्यामागे माननीय आमदार श्री अभय पाटील यांनी जे आमच्यावर आरोप झाले होते त्या आरोपासाठी जे आमच्या पाठीमागं आमदार म्हणा आणि आमदार अभय पाटील असू दे अथवा जगदीश शेट्टर असू दे, आमच्या पार्टीचे सर्व जे सिनियर लेवलचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांनी साथ दिले आणि त्यांनी दिल्याबद्दल मी आज इथं महापौर म्हणून बसलेलो आहे। आणि आमदार अभय पाटील यांनी जे कार्य केलं आहे ते सांगण्यासारखं नाही आहे, कारण का त्यांनी स्वतः बेंगलोरमध्ये आमच्याबरोबर पुरा दिवस कोर्टमध्ये घातलेला आहे आणि ज्या कामासाठी त्यांनी आपलं पाठपुरावा केला ते त्यांनी असल्यामुळे ते म्हणजे कृतीत आलं आहे असं सांगायचं आहे। तर एकंदरीत जे आम्ही आता दोघं नगरसेवक आहे, दोघेही दक्षिणचे आहोत, पण दक्षिण उत्तर न करता संपूर्ण बेळगावच्या विकासासाठी दोघेही कटिबद्ध आहोत। खरं म्हणजे नाही आहे अजून का, तर L&T काम करत असल्याकारणानं जिथं तिथं त्यांचं खोदकाम चालू आहे। खोदकामाच्या वेळी ज्या जुन्या पाईपलाईन्स आहेत त्या डॅमेज होत चालल्या, त्या डॅमेज झाल्याकारणानं कुठं रिपेरीचं आलं की पाणी थोडंसं व्यत्यय व्हायला आहे।
पाणी राकसकोमध्ये अथवा आणि जलाशयात कुठल्या कमी आहे असं नाही आहे. त्याच्यामध्ये बेळगावकरांना पाणी शेवटपर्यंत मिळेल असा अंदाज आहे. एकंदरीत रस्त्याच्या संदर्भात जे सांगितलं तुम्ही, आता रस्ते समस्या काय दिली आहे, LNT काम चालू केल्यामुळे, LNTचं काम चालू असल्यामुळे जिथं तिथं LNT खाणत आहे. खणल्या कारणाने आणि आम्हाला जर 24/7 चालू करायचं असेल तर हे त्यांना परमिशन दिलंच पाहिजे. त्यामुळे त्यांनी रस्ते खणून ते खड्डे वगैरे झालेले आहेत. LNT वाले ते त्यांचं काम संपल्यानंतर मुजवणार आहेत. टेंडरमध्ये तसं आहे की त्यांनीच खणायचं, त्यांनीच मुजवायचं, ते सगळं क्लिअर करून द्यायचं आहे. पण आता हे LNTचं काम संपेस्तोपर्यंत ह्या समस्या राहणार आणि हे सर्व लोकांनी जरा समजून घेतलं पाहिजे. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना काय म्हणाले पहा. त्यांचं निवडले गेलेले आहेत, त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांना सांगितलेलं आहे बेळगावकर जेवढे आहेत ते सगळे आपले म्हणून समजून घेतलं पाहिजे. 58 नगरसेवक सुद्धा आपले म्हणून समजून घेऊन काम केलं पाहिजे. आम्ही ते भारतीय जनता पार्टीचे आम्ही कायम करत आहोत. आम्ही कधी निवडणूक झाल्यानंतर हा वेगळ्या पक्षाचा हा पक्षाचा आम्ही काही केलं नाही आहे. तर मंगेश पवार आणि जयंत जाधव दोघांचं सदस्यत्व म्हणजे रद्द करून त्यांना ज्या पद्धतीनं अधिकारींच्या वरती दबाव आणून काँग्रेस सरकारने जे काम केलं होतं कोर्टाने त्याला फेटाळलेलं आहे. अजून लढा बाकी आहे. मी त्यांना एवढं सांगतो की आप सत्य को परेशान कर सकते हैं, पराजित नहीं कर सकते. समजलं ना. तर सत्य आमच्या बाजूने आहे आणि अधिकाऱ्यांना मी सांगितलेलं आहे. परवा कोर्टात सुद्धा ज्या वेळेला निर्णय झाला अधिकारी स्पष्ट आहे म्हणजे जज महोदयांनी की एक सिनियर IAS ऑफिसर म्हणून असले ऑर्डर करतात, त्यांना बहुतेक ट्रेनिंग झालं नसेल वाटतं, त्यांना हायकोर्टला पाठवा, मी व्यवस्थित ट्रेनिंग देतो म्हणून. एवढं तर समजून घेतलं पाहिजे की पॉलिटिकल प्रेशरमध्ये काम केलं तर कोर्टाने काय कुठल्या पद्धतीने शारे मारतात म्हणून. अजून सुद्धा मी एक अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट करतो, आम्ही सांगतो म्हणून ऐकू नका. कायद्यामध्ये आमचं काम असेल तर करा, नाहीतर आम्हाला सांगा हे कायद्यामध्ये बसत नाही म्हणून. तसं सरकार आहे का काँग्रेस सरकार काय कायम राहणार आहे? काँग्रेसचं ऐकून यांनी सगळे कायदा बाजूला तोडून बेकायदेशीर ऑर्डर केला. तर न्यायालयाने सांगितलंय बरोबर. तर अधिकारी विनंती करतो तुम्ही ऐका, सगळ्यांचंच ऐका, कायद्यामध्ये असेल तर ऐका.